हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांची चांगल्याची स्वयंमारीच पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। देवपूजा करताना जर असं घडलं तर समजा साक्षात देव तुमच्या बरोबर आहे। चला जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाला आहे याची जाणीव करून देत आहे। पहिला संकेत, तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावता। हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्या संपूर्ण घरात घरभर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजावं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केली आहे आणि तो साक्षात आपल्या बरोबर आहे। दुसरा संकेत, जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मुलं आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे। अशा वेळी त्या आलेल्या भिकाऱ्याला किंवा लहान मुलाला आपल्याला त्यावेळी जे खायला देणं शक्य आहे ते द्यावे, कारण त्याच्या रूपात आपला देव स्वतःच आपल्याकडे आलेला असतो। तिसरा संकेत, जेव्हा आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यावर जो दिवा लावतो तो काही वेळा अचानक मोठा प्रकाशमान होतो, तेव्हाही आपण जाणून घ्यावे की देव आपल्यासोबत आहे आणि यावेळी आपल्याला देव्हाऱ्यातील देवाकडे हात जोडून आपल्या अडचणी असतील, जी काही मागणी असेल ते सांगून मागून घ्यावे। निश्चितच आपल्या अडचणी तात्काळ दूर होतील। चौथा संकेत, काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे घरामध्ये आपल्याला ओम किंवा कुठल्या तरी देवाच्या मूर्तीचा आकार दिसतो, तेव्हाही समजून जावे की साक्षात देव आपल्यासोबत आहेत। संकेत पाचवा, जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानला जातो। असं झाल्यास अशा वेळी लक्षात ठेवावे की जणू त्यांच्या रूपामध्ये देवच आपल्याकडे भेटीसाठी आलेला आहे। कुठल्याही पाहुण्याचा किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशा वेळी करू नये। संकेत सहावा, जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो त्यातील एखादे फूल हे अचानकपणे खाली पडले तर अशा वेळी हाही संकेत समजावा आणि आपल्याबरोबर आपला देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे। जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान आपला देव आपल्यासोबत आहे। यावेळी काही अडचणी असतील तर काही भविष्यातील मागण्या असतील तर त्या मनोभावे आपल्या देवाकडे मांडावे, मनापासून नमस्कार करावा। तुम्हाला या संकेतांचा लाभ लवकरच दिसून येतील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।